तुकोबारांच्या पालखीचं प्रस्थान आणि वैद्य बाबा संस्थेत झोपलेले होते. ओरडत होते वैद्य बाबा. तासन तास ज्ञानेश्वरी वाचायची पोरं वैद्य बाबांजवळ. बाबा बनायची पोरं, ज्ञानेश्वरी बंद करू नका रे वाचणं, ओव्या मला आवाज देता. एखादी ओवी सुटली तरी बाबा म्हणायची, अरे 34 क्रमांकाची ओवी सोडली तुम्ही पोरो, अशी ओवी सोडू नका रे. त्या ओव्या गुदगुल्या करता आम्हाला, त्या ओव्या आवाज देता आम्हाला. वैद्य बाबा बघा या पोरानं ओवी सोडली, तुमच्या कानावर मला पडू देत नाही, ओव्या सोडू नका. बाबा आज प्रस्थान आहे तुकोबारांचं, माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती आहे. मग नारळ आलं तुकोबारांच्या प्रस्थानाचं मानाचं. बाबांनी भजनाला सुरुवात करावी, बाबांच्या थाप्याने भजन सुरू व्हायचं वैद्य बाबांच्या प्रस्थानाचं तुकोबारांच्या. ते नारळ आलं महाराज मस्तकाला लावलं. आपण सगळे थकल्यावर याची अनुभूती येईल आपल्याला, लक्षात ठेवा. आज त्याची किंमत कळत नाही, पण तुमचा चाहता वर्ग तुम्ही थकल्यावर ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला त्या गावाचं, त्या सप्ताहाचं, त्या मंदिराचं चित्र तुमच्या पुढ्यात तुमच्या नजरेसमोर उभं राहील. आपण तिथं सेवा केली, लोकांनी आपल्या चाली ऐकल्या होत्या, आपल्यासोबत भजन केलं होतं. आज घडत नाही भजन, देह थकला, हात चालत